या ठिकाणी एकत्रित करून हे उत्तम सिमेंट नाही, कॉन्क्रीट नाही, फक्त दगडांची ही उभारणी करून हे मंदिर, हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी उभा केलं आणि तुळजाभवानी देवीचं हे मंदिर त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचं ठाणेकरांना आणि या परिसरातल्या भाविकांच्यासाठी उभं केलं। मला वाटतं की एखाद्या राजकारणी माणसाने अशा पद्धतीनं अनेक मंदिरं सिमेंट कॉन्क्रीटची होतात, पण उत्तम ज्या पद्धतीनं तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याच पद्धतीनं तुळजापूरच्या मंदिराची जवळपास प्रतिकृती या ठिकाणी उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि तो अत्यंत अभिमानास्पद आहे। जितेंद्र आव्हाडांनी त्यात पुढाकार घेतला, हे आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे। तर ओसीसीसी असलेलं हे पहिलं मंदिर महाराष्ट्रातलं जवळपास अजून तरी समोर येत आहे, काय म्हणाले? मंदिराला ओसीसीसी घ्यायची असते हेच कल्पना आम्हा कोणाच्या मनात नव्हती, पण हे जितेंद्र आव्हाडांनी करून दाखवलेलं आहे की तुमच्या धर्माचं मंदिर बांधा, तुमच्या देवाचं मंदिर बांधा, पण रीतसर परवानगी घेऊन बांधा। ही एक चांगली कल्पना आणि नवी परंपरा त्यांनी रूढ केलेली आहे आणि नागरी नियमाच्या विरोधात जाऊन जे वेगवेगळ्या ठिकाणी आपली धार्मिक स्थळं उभा करण्याचं काम लोक करतात, त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं। सर, विजय वडेट्टीवार यांचं जे म्हणणं होतं की हा शंका वाटते आहे, हिंदू आणि मुस्लिम विचारून त्यांनी गोळ्या मारल्या, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आणि त्यांनी यांच्यावर टीका केली की अशा प्रकारे शंका व्यक्त करणं चुकीचं आहे। नाही, आता असं आहे की ज्यांच्यावर गोळीबार झाला, ज्यांच्या घरातले पुरुषांना मारण्याचं काम त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी केलं, ते जे प्रश्न विचारत होते त्या प्रश्नाची साक्षीदार म्हणून त्यांच्याच कुटुंबातली व्यक्ती त्या ठिकाणी होती। त्यामुळे तीच व्यक्ती, त्या व्यक्तीची पत्नी असेल, त्याच्या घरातले इतर नातेवाईक असतील, ते जिथं त्या घटनास्थळी होते ते जे सांगतात त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल। सर, दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र येत असताना राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येत याची चर्चा सुरू आहे, तसं अनिल पाटील म्हणाले जर नेतृत्वाने ठरवलं तर आमची काही हरकत नसेल, म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटीलच म्हणाले। त्यांनाच विचारा ना पुढचे प्रश्न, मला काय विचारते? सर, विखे पाटलांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, काय वाटतं एका मंत्र्यावरती अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणं कितपत योग्य सत्य असतं? मला माहीत नाही की कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालेला आहे। काही यापूर्वीची प्रोसेस पूर्ण कदाचित झाली असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, पण नक्की काय प्रकरण आहे हे बघितल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही। सर, बाबरी मशीदची पहिली वीट ही पाकिस्तानी सैनिक रचेल अशा प्रकारचं वक्तव्य पाकिस्तानच्या नेत्यांनी केलं। पाकिस्तानचे नेते भेदरलेले नेते आहेत, त्यांच्या देशातल्या जनतेला बरं वाटावं, त्यांच्या भावनांना आधार देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी आता पाकिस्तानी नेते वक्तव्य अशी धार्मिक करतायत आणि जेव्हा नेतृत्व कमकुवत असतं त्यावेळी असा धर्माचा आधार घेण्याचा प्रयत्न नेतृत्व करत असतं, जे आज पाकिस्तानी नेते त्यांच्या देशात करतायत। बाबरी मशीद हा विषय न्यायालयाच्या माध्यमातून त्याचा निर्णय झाला, तिथं आता राम मंदिराची उभारणी केली। पाकिस्तानमध्ये अशा वल्गना करणारे हे भित्रे आणि देशावर आता हल्ला होणार आहे आणि त्यासाठी लोकही त्या देशातली घाबरलेली आहेत, म्हणून त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलण्याचं काम आहे। त्याच्या पलीकडे त्याला काही फारसा अर्थ आपण महत्व देण्याची गरज नाही। सर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये जवळपास 1.5 दिवस चर्चा झाली, पहलगामच्या हल्ल्यावरून चर्चा झाली, काय सांगाल? काय मला माहित नाही का चर्चा झाली। सर, पहलगाम हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाची भावना आहे की पाकिस्तानला मोकळ द्यावं, पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, आपल्याला एक म्हणजे असा अतिरेकी हल्ला नागरिकांच्यावर, निष्पाप लोकांच्यावर करणं हीच फार मोठी घटना आहे आणि अतिरेकी तिथं आले, गोळीबार केला आणि निघून गेले, प्रत्युत्तर देखील तिथं आपल्याला देता आलं नाही।
म्हणजे 300 किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद्द ओलांडून पहलगामपर्यंत पोहोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे. आणि 300 किलोमीटर आत आणि आज ते सापडत नाहीत हा दुसरा गंभीर मुद्दा आहे. पण भारतावर हा हल्ला झालेला आहे आणि निष्पाप लोकांच्यावर हल्ला करून पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो पळपुटेपणा घाबरटपणा दाखवलाय त्यांना हल्ला आजपर्यंत करायचा ते काही प्रमाणामध्ये आर्मीवर करायचे, पण आता पहिल्यांदा असा नागरिकांच्यावर हल्ला झालाय, टुरिस्टवर हल्ला झालाय. आणि तो हल्ला करत असताना त्यांनी जो निर्दयीपणा दाखवलेला आहे त्याच्यासाठी पाकिस्तानला आपल्याला धडा शिकवावाच लागेल. कसा शिकवायचा हे मोदींनी निर्णय करावा. देशातली सगळी जनता सर्व पक्ष हे त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यामागे ठामपणाने या हल्ल्याचं ऑडिट, हल्ल्यात कसा झाला, काय झाला हे नंतर त्याच्यावर चर्चा होईल. पण आज देश एकसंघ राहून सरकारच्या बरोबर आपण आहोत हे सांगण्याचं काम विरोधी पक्ष करतात. आता मोदी साहेबांनी ठरवायचंय की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा. एखादा छोटासा सर्जिकल स्ट्राईक हा अपेक्षित नाहीये. आता अशी जर एवढं धाडस जर अतिरेक्यांचं होत असेल तर अतिरेकी पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जास्त आहेत असं मी ऐकलेलं आहे. मला काही तपशिलात माहिती नाहीये. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हे घेण्याचं भारताचं अनेक वर्षाचं स्वप्न आहे. त्यासाठी मोदी साहेब काही प्रयत्न करतायत का किंवा त्यासाठी आपला त्यांच्यावर अटॅक होऊ शकतो का या बाबतीत आता मी काही इंटरनॅशनल रिलेशन्सचा काही तज्ज्ञ नाही आहे. पण एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की पाकिस्तानला आता धडा शिकवला पाहिजे आणि तो धडा शिकवण्यासाठी सगळा भारत सरकारच्या बरोबर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सर धर्मविचार मारला तर नवा डाव आहे का? पाकिस्तान आणि अतिरेकीचा नवा डाव आहे का? धर्मविचार मारला का? हा या संदर्भात काय सवाल नाही. असं आहे की आपल्या देशात प्रश्न वाढावेत हा प्रयत्न अतिरेकी नेहमीच करत राहिलेले आहेत आणि म्हणून या देशातल्या धर्म, जाती, पाती ह्या सगळ्या सोडून आपण एकसंघपणाने सरकारच्या मागे उभा राहायला पाहिजे. आणि बहुतेक 99% देशातली जनता ह्या मताची आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपण एकसंघ राहिले पाहिजेत. मला नाही वाटत की कोणी 1% देखील माणसं वेगळा विचार करत असतील आणि त्यामुळं आपण सगळे एकसंघपणाने देशाच्या बरोबर आहोत. सर, जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही माजी आमदार अजितदादांकडे पक्ष प्रवेश करणारे आपलं तिकडचं नेतृत्व कमी होते का पक्ष संघटना कसं? मी त्याच्यावर आज बोलणार नाही. ज्यावेळी घटना घडेल त्यानंतर बोललेलं बरं. आज गडबड करण्याची गरज नाही. रायगड असेल अजून पालकमंत्र्यांचा तिढा सुटलेला नाहीये. 100 दिवस आदित्य तटकरे यांना अधिकार दिलेला आहे 1 मेच्या ध्वजारोहणाचा. काय वाटतं? असं आहे की पालकमंत्र्यांच्या बाबतीतले नाशिक जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा वाद सरकार 6 महिने आता 4-5 महिने होत आले तरी सरकारला सोडवता आला नाही. की सरकारमधल्या अंतर्गत संबंध तिन्ही पक्षाचे कसे आहेत याच्यावर प्रकाश टाकणारी घटना आहे असं मला वाटतं. आणि सरकारने आपल्या हे पालकमंत्री असे हे 2 मोठे जिल्हे आहेत रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्हा. त्यामुळे या दोन्हीचे प्रश्न लवकर सोडवले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला खरं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. आणि राहिली महिलांचं लाडकी बहीण तर ती महिलाच बिचारी तिथं पालकमंत्री असताना तिला पालकमंत्री म्हणून वावरू दिलं जात नाही. कारणं काय आहेत या तपशिलात मी जात नाही. पण भरतशेठ गोगावलेंचा वेगवेगळी विधानं देखील आम्ही ऐकतोय. त्यामुळे लवकर सरकारने निर्णय घेऊन त्या जिल्ह्याची प्रगती थांबलेली जी आहे किमान 1 मेच्या दिवशी तरी नवी सुरुवात त्या जिल्ह्यांना करायची संधी द्यावी.